तर हॅलो गाईज, खूप दिवसापासून व्हिडिओ काय येत नव्हते कारण आहे ना, हा व्हिडिओ जो आहे ना तो संक्रांतीच्या एक दिवस आधीचा आहे. मी ना तिकडून नगरवरून गावाकडे आले होते आणि इतकं सारा पसारा होता नाही तर मी महिनाभर गेले ते नगरला. खूप राडा झाला होता घरात, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काही टाईम नाही भेटला. तर मग इथे ना संक्रांतीच्या एक दिवस आधी आम्ही गावी आलो होतो. मग सकाळी सकाळीच पटकन आवरून घेतलं. शिव म्हणत होता मला यायचं नाही, तुम्हीच जा. आणि मग मम्मी स्वामिनीचे कपडे वगैरे चेंज करत होती आणि मग आम्ही खाली आलो गाडीमध्ये. मम्मीला तर खरं स्वामिनीला सोडूच वाटत नव्हतं आणि मुलीला किती माहेरी राहिलं ना तरी मुलीचं काही मनच भरत नसतं. स्वामिनी पण कशी आजीकडे बघते, तिची आजी रडत होती. आणि मग मम्मी आहे ना, शिवमध्ये तर मम्मीचा इतका जीव आहे ना, मम्मी त्याला मला बोलत होती की त्याला नको घेऊन जाऊ, त्याला इथंच ठेव. पण शिवला आहे ना आधीच शाळा खूप बुडाली होती, त्याच्यामुळेच मी बोलले की सुट्टे लागले आणि त्याला परत मग आणून सोडते. तर मम्मी मग शिवकडे गेली, शिवची पप्पी वगैरे घेतली आणि मग शिव पण रडत होता, शिवला यायचंच नव्हतं. आणि हा पसारा तर बघा, मम्मीचे डोळे तर खूप पाणावले होते. आम्ही पुढं गेलो तर मम्मीचा मोबाईलच माझ्या बॅगमध्ये आला होता. तर परत मम्मी मग रस्त्यावर आली आणि तिचा मोबाईल घेऊन गेली. आणि स्वामिनीचं तर काय चाललं आहे काय माहिती. आणि मग आम्ही ना मस्त निघालो, स्वामीनी मस्त खेळत होती. आणि हा बघा नगरचा रोड, तर इथं होणार आहे उड्डाणपूल. आणि मग आम्ही नेवाशा पाट्यामध्ये थांबलो. तर का थांबलो ते बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.